कारंजा तालुक्यातील नागपूर गुना हायवे लगत असलेल्या ग्रामखेरडा चिरापुरी येथील आदिवासी महिला सोनाली कोडापे ही शेळ्या चारण्याकरता जंगलात गेली असताना तिचा पाठलाग करून तिच्यावर दोन इस्मानी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने आपल्या जीवाच्या आकांताने आरडाओरड केला, पण आसपास कोणीही दिसून आलं नाही. तिने नकार दिला व विनंती केली की मला सोडा, नाहीतर मी झालेली घटना गावात ओरडून सांगेल. त्याच क्षणी दोन नराधमांनी धारदार हत्याने तिच्या गळ्यावर सपासप मरेपर्यंत वार केले व तिचा मृतदेह गावाशेजारी शेतात आणून टाकला व पसार झाले. या महिलेला 2 चिमुकली मुले व पतीचा परिवार आहे. हे गुन्हेगार लोक कुठं होते आणि काय होते. तिला एकटीले पाहिलं बकऱ्याकडे जाताना आणि तिला छेडछाताव केलं, म्हणजे तिची वाली इज्जत घेण्याचे प्रयत्न केले. ते तिनं असं म्हटलं काही इज्जत घेऊ नाही दिली. मग तिच्यावर त्याने वार करणं चालू केले, तर जाग्यावरच खतम करून टाकलं तिला. तर आता काय मागणी आहे तुमची? आमच्या गुन्हेगार आहे त्याला फाशी दिली पाहिजे. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, फाशी झाली पाहिजे, फाशी. रहिवासी असून मौजा खेरडा जिरापुरे कारंजा येथे माननीय सोनूताई कोडापे यांचा हत्याकांड झालेला आहे. त्या हत्याकांडाबद्दल सर्व चौकशी करून व त्या बाईला न्याय द्यावा व नराधमाला फाशी द्यावी, हेच माझी इच्छा आहे. सर्वांची इच्छा काय आहे? फाशी झाली पाहिजे. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली युवा परिषद विदर्भ विभागामार्फत 7 जानेवारी 2025 ला तहसील कार्यालय कारंजा येथे भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी ही मागणी केली व विशेष पोलीस निरीक्षक कारंजा लाड, माननीय तहसीलदार कारंजा आणि माननीय आमदार कारंजा मानोरा मतदारसंघ यांना निवेदन देखील देण्यात आलं. जनमत लाईव्ह करता वाशिम जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर वरगट यांची रिपोर्ट.